यांना कामांची घेणं देणं नाही आहे, इथल्या नागरिकांच्या प्रश्नाची घेणं देणं नाही आहे. यांना निवडणुका आल्या की 15 दिवसाचे पाहुणे आहेत. अशा वेळेला तुम्ही चर्चेत वेगळं आणि तुमच्या डोक्यात वेगळं ही भूमिका ठेवून बसण्यापेक्षा समोर समोर लढावं ना. तुमच्या मामाने सांगितलं की तुमचं जेवढं वय आहे ना तेवढा माझा अनुभव आहे. हो, त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यांच्या अनुभवानं तालुक्याचा खूप विकास झाला. मामा आता जागा झालाय. मामा जागा झालाय. मी कधी म्हणत होते झोपले होते? ते जागेचे आहेत. ते निवडणुका आले की जागे होतात. माझं म्हणणं आहे ते काम मी करतो आणि मतं मागायला हे जातात. त्यापेक्षा तुम्ही मला मदत करा ना, सपोर्ट करा ना. पुणे, पिंपरी चिंचवड राज्य हे पाहण्यापेक्षा आपण आपला मावळ तालुका पाहावा. खरंच ही मामा भाच्यांची जोडी खरंच एकमेकांच्या विरोधात बोलते की नुरा कुस्ती आहे? आता काय तुम्हाला समजायचं ते समजावं. आपण आपल्या स्वतःसाठी बिनविरोध करायचं आणि ग्रामीण भागातल्या लोकांना लढा, तुम्ही आम्ही आहे, तुम लढो हम कपडे सांभाळेंगे. पुढच्या 3.5 पावणे 4 वर्षात 90% गावातली कामं जर नाही केली तर सुनील परत 2029ला त्या गावात मतं मागायला पण जाणार नाही. यांनी सांगावं बरं असं. 180 का 85 कोटी रुपयाच्या अख्ख्या योजना आहेत आणि यांनी 2000 कोटीचा आकडा कुठून आणला मला शोधायला. मी आज सांगतो शोधायला, पहिला शोधा कुठून आणलाय. नमस्कार, मी विष्णू साना, प्लेट्स ऑफ मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा धुरळा उडालेला आहे. सर्वच पक्षाचे उमेदवार नेते दुसऱ्या पक्षावर तुटून पडलेले आहेत. आपली बाजू सांगतायत, आम्ही काय विकास करणार, सोबतच आपले उणे धुणे सुद्धा काढायला मागे पुढे पाहत नाहीत. मी सध्या पुण्यातील मावळ तालुक्यामध्ये आहे, कारण मावळमध्ये पुन्हा एकदा मामा आणि भाच्याची जोडी समोरासमोर आली आहे. अर्थात बाळा वेगळे आणि तुमच्या पुढे स्क्रीनवर जे दिसत आहेत सुनील अण्णा शेळके, मावळचे आमदार. अण्णा, तुमचं लेट्सअपमध्ये स्वागत. नमस्ते. त्याच दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये फार तुम्ही गरम झाले होते आणि बाळा वेगळ्यांना असं म्हणालेत की त्यांना भाजपमध्ये कोण विचारतं. वस्तुस्थिती आहे कशी? खरं 2019ला ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक पार पडत होती, मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी बाळाभाऊ भेडेंना विचारलं, जर सुनील शेळकेला उमेदवारी दिली नाही तर काय होईल? त्यांनी सांगितलं तो कुठं जात नाही, त्याच्यामागं कुणीच नाही आहे आणि त्यांनी आपल्याला काही फरक पण पडणार नाही. फडणवीस साहेबांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला, उमेदवारी त्यांना दिली. त्याचा निकाल समोर आला. परत 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला फडणवीस साहेबांनी सांगितलं पुणे जिल्ह्यात एक बारामती आणि दुसरं मावळ ह्या 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शुअर सीट आहेत आणि त्यात सुनील शेळकेचं नाव अग्रेय आहे. यांनी जाऊन सांगितलं की त्याच्यामागं कोणीच नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा गट हा ज्या उमेदवार आपण या ठिकाणी देतोय त्यांच्यामागं संपूर्ण यायला तयार झाला आहे आणि 100% सुनील शेळकेला आम्ही पराभूत करतो, तुम्ही यांना उमेदवारी द्या. यांनी उमेदवारी दिली नाही, परंतु भारतीय जनता पक्षानं जाहीरपणानं मला पाठिंबाही दिला नाही किंवा माझ्या सेवेला कुठेही भारतीय जनता पक्षाचा एकही नेता यायचा नाही, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण केली. 2024ला परत 2019ची पुनरावृत्ती झाली. त्यानंतरनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या. आत्ता काही दिवसापूर्वी म्हणजे तळेगाव नगरपालिका, वडगाव नगरपंचायत, लोहा नगरपालिका, त्याच्यात एकत्रितपणानं बसलो. निर्णय झाला, तळेगाव भारतीय जनता पक्षाला, लोणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नगराध्यक्षपदाकरता 2.5 वर्ष द्यायचं आणि एकत्रितपणानं पुढं जा. मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं की सुनील जे सांगतोय किंवा जो फॉर्म्युला ठरतोय तो योग्य वाटतोय आणि त्या पद्धतीने तुम्ही पुढं जा. सकारात्मकता दाखवली, होय म्हणाले आणि तिथून लोणाळ्याला पोहोचपर्यंत बदल केला, भूमिका बदलली. मग ही सगळी परिस्थिती ज्यावेळेला प्रत्यक्षात निकालातनं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे नेते असतील, जिल्ह्याचे नेते असतील, हे पाहतात, त्यावेळेला मला ज्या वेळेला हे भाजपचे नेते मंडळी भेटतात अधिवेशनाच्या काळात किंवा मंत्रालयामध्ये भेटतात, त्यावेळेला ते सांगतात, काय बोलतात, की तू जे करत होतास हे त्यांना कळत नाही आणि जे काही तुझ्या मागं आज मावळची जनता आहे ह्याच्यातून ह्यांनी आता तरी सुधारायला पाहिजे.
म्हणजे हे जर मला नेते भाजपचे सांगत असतील हम्म. त्याच्यापेक्षा मग अजून दुसरं याला उत्तर काय? आता अण्णा तेच नेते तुम्हाला फोन करणार नाहीत. आता बाळा बेगडे आता बोलले की यापुढे कुठल्याही आमदाराचा किंवा नेत्याचा भाजपचा त्यांना फोन जाणार नाही. चालेल ना, मग आनंद आहे. म्हणजे याचा अर्थ मला भाजपच्या नेत्यांचे फोन येत होते हे मान्य केलं ना त्यांनी आज, की बाबा एकत्र बसा, एकत्र राहा, महायुती म्हणून तालुक्यातली कामं करा. यांना कामांची घेणं देणं नाहीये, इथल्या नागरिकांच्या प्रश्नाची घेणं देणं नाहीये. यांना निवडणुका आल्या की 15 दिवसाचे पाहुणे आहेत. हे 15 दिवस तालुक्यात फिरतात, कार्यकर्त्याला हवा भरून चार्ज करायचा आणि तू उभा राहा, तुझं चांगलं वातावरण आहे, तू निवडून येशील, आम्ही सगळे तुझ्या मागं आहोत. एकदा माघारी फॉर्म घ्यायचा दिवस संपला की हे गायब होतात. फक्त भाषणं स्टेजवरती येऊन करणार, आरोप करणार, निघून जाणार. याच्या पलीकडे यांना दुसरं काही सध्या हातात राहिले नाही. त्या दिवशी इतका राग काला होता बाळा बेगडेंचा, प्रेसमध्ये फार त्यांच्यावर द्वेषाने बोलत होते. म्हणजे काय झालं की त्यामध्ये माझ्याशी आदल्या 2 दिवस अगोदर युतीच्या चर्चा करतायत. भाजपचे नेते मंडळी माझ्याशी युतीच्या चर्चा करत होते की आपल्याला युती केली पाहिजे. तुम्ही 3 जागा आहेत, त्या 3 पैकी म्हणजे आपल्या वराळे इंदुरी गटातल्या 3 जागापैकी 2 जागा तुम्हाला घ्या आणि 1 जागा आम्हाला द्या, कुठलीही द्या, असा प्रस्ताव घेऊन येत आहेत. आणि त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळेला भाजपमध्ये आमच्या लोकांना घेऊन जात आहेत. आणि म्हणजे सांगायचं काय की मग तुम्हाला निवडणूक लढवायची आहे ना, समोर समोर आपण प्रतिस्पर्धी म्हणून निवडणुका लढल्या पाहिजे. तुम्ही आमच्या संग बैठका करणार, आम्हाला नेत्यांकडनं फोनद्वारे निरोप पाठवणार आणि अंतर्गत आमच्याच लोकांना परत जाणीवपूर्वक काहीतरी सांगून किंवा ज्यांना आम्ही उमेदवारी देत नाहीये त्यांना कसं आपलंसं करता येईल तो करायचा प्रयत्न करतात. हे का? त्याच्यातून तुम्हाला सध्या काय करायचं? तुम्हाला झुलवत ठेवलं असं म्हणायचं? नाही, झुलवत वगैरे नाही. आपण काही एवढे पण येडे दूधखोळे लोक नाही आहोत. पण आपण एक विश्वास ठेवतो. कुठल्याही व्यक्ती आपल्या सोबत बसला किंवा एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपण ज्यावेळेला चर्चा करतो त्यावेळेला त्या चर्चेला पण काहीतरी महत्व असतं. अशा वेळेला तुम्ही चर्चेत वेगळं आणि तुमच्या डोक्यात वेगळं ही भूमिका ठेवून बसण्यापेक्षा समोर समोर लढावं ना. बरोबर. तुमच्या मामाने सांगितलं की तुमचं जेवढं वय आहे ना तेवढा माझा अनुभव आहे. हो, त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यांच्या अनुभवानं तालुक्याचा खूप विकास झाला मागच्या त्यांच्या 25-30 वर्षाच्या कारकिर्दीत. त्यांचा अनुभव मोठा आहे, पण तो अनुभव आता त्यांनी दुसऱ्या तालुक्यात, दुसऱ्या जिल्ह्यात कुठंतरी जर दिला तर मला वाटतं बरं होईल. इथं आता अनुभवाची काही आवश्यकता राहिली नाही. लोक आता प्रत्यक्षात कृतीत न पाहत आहेत काय सुरू आहे आणि काय केलं पाहिजे. ते असंही म्हणाले पुढे की मामा आता जागा झालाय. मामा जागा झालाय? मी कधी म्हणत होते झोपले होते? ते जागेचे आहेत. ते निवडणुका आले की जागे होतात, इतर वेळेला ते झोपलेले असतात. तुम्ही त्यांचे ते एवढ्या द्वेषाने बोलतात, तुम्ही त्यांच्याकडे असं चॅलेंज म्हणून पाहत नाहीत का हो? नाही बघा, मी तुम्हाला मी प्रश्न विचारतो, तुमच्या चेहऱ्यावर सारखी स्माईल असते. तसं नाही. आपण चॅलेंज म्हणून पाहण्यापेक्षा 5 वर्ष सातत्यानं जर काम केलं तरी जनता आपल्याला स्वीकारते. मीच तुम्हाला सांगितलं, प्रत्येक वेळेला मी सांगतो की तुम्ही तात्पुरता क्षणिक विचार करू नका. तुम्ही 5 वर्ष सातत्य ठेवा. अडीअडचणीत किंवा विकास कामात आपण जर फॉलोअप घेतला तर या सर्वसामान्य माणसांना देखील कळतं काम कोण करतं. आणि हे लोक नाहीच ना. ज्या वेळेला म्हणजे 2024ची विधानसभेची निवडणूक झाली त्यानंतर आम्ही दोन्ही पक्ष प्रमुख इथले युतीमध्ये आहोत. राज्यामध्ये आमचं युती म्हणून सरकार आहे. मग मी सव्वा वर्षा काळामध्ये 200-250 कोटी रुपयाचा निधी तालुक्यातल्या रस्त्यांकरता किंवा वेगवेगळ्या प्रकल्पांकरता घेऊन आलो. यांनी काय आणलं? यांनी ह्या वर्षभरामध्ये मला 10 कोटी रुपये आणलेले फक्त दाखवावे की आम्ही 10 कोटी रुपये राज्य सरकारकडून, मुख्यमंत्र्यांकडनं किंवा पालकमंत्र्यांकडनं, इथल्या स्थानिक पुणे जिल्ह्यातल्या मंत्र्यांकडनं आम्ही तालुक्याकरता हा निधी आणला. 1 रुपयाचा निधी आणू शकले नाही. आव्हान आहे त्यांना. आव्हान आहे ओपनली. माझं म्हणणं हेच आहे, काम मी करतो आणि मतं मागायला हे जातात. त्यापेक्षा तुम्ही मला मदत करा ना, सपोर्ट करा ना, किंवा चल सुनील तू आज आमदार आहेस, तुझ्या मागे आम्ही उभे आहोत, तालुक्याच्या कामांकरता तू पुढे चाल, आम्ही तुला मदत करतो. जिथं चुकशील तिथं आमचा तुला विरोध असेल. कुठचे असे कामं केले ना की तुम्ही ते कामं दाखवून लोकांकडे मत मागायला चाललेत? कुठलं काम राहिलं मला ते तरी सांगावं. महत्वाकांक्षी प्रकल्पातलं आज माझे 2 हॉस्पिटल उभे राहत आहेत, प्रशासकीय इमारत उभी राहते, नगरपालिकेची इमारत उभी राहते, पुलांची कामं सुरू आहेत, काही पूल प्रत्यक्षात पूर्ण झालेत, रस्त्यांची कामं चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. अहो, एका भागामध्ये 350-400 कोटी रुपयाचे रस्ते. एक आंदरमावळाचा भागातला रस्ता पाहिला असून तुम्ही
बघायला तेही बघत असतील हम्म. काय काम सुरू आहे सुनील शेळकेचं. खाजगीत बोलतात नाही एवढी कामं खरंच कोणी केली नाही. हम्म. आणि सभेत आलं किंवा भाजपच्या मंडळींपुढे समोर आलो की मग खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, मग आरोप करायचे, मग कुठलेही हम्म. अशा पद्धतीनं हे राजकारण ह्या मावळ तालुक्याची संस्कृती नाही. हम्म. आपण विकास कामातून आपल्या लोकांना पुढे नेलं पाहिजे. आपण चांगलं काम जर तालुक्यात उभं केलं तर हम्म. हा तालुका खूप एका वेगळ्या उंचीवरती नेऊ शकतो. त्यांनी पुढे जाऊन तुमच्यावर आरोप पण केले एकटा बस म्हणून. हाच वस्तुस्थिती आहे ना. 2024ला मावळच्या जनतेनं दाखवून दिलं आम्हाला सुनील शेळके एकटा बास, आम्हाला कोणाची गरज नाहीये. हम्म. समोरच्या मंडळीमध्ये कोणाची गरज नाही, आम्हाला सुनील शेळके एकटा बास. अर्थात मी त्यांच्या भाषणातलेच मुद्दे घेऊन तुम्हाला काही प्रश्न विचारतोय. पुढचाही प्रश्न तसाच आहे की तुमचं घड्याळ बंद पाडणार अर्थात राष्ट्रवादीची निशाणी आहे ती. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये काय झालं, पायाखालची वाळू सरकले असं ते बोललेले. हे बघा, पुणे, पिंपरी चिंचवड राज्य हे पाहण्यापेक्षा आपण आपला मावळ तालुका पाहावा. आपल्या मावळ तालुक्यात काय परिस्थिती आहे, आपण जनतेसमोर कुठल्या विचारानं किंवा कुठलं तोंड घेऊन जाणार आहोत की आम्हाला मतं द्या, काय सांगणार आहात आणि कशाच्या मुद्द्यावरती तुम्ही मतं मागणार आहात हे पहिले ठरवा. आपल्याला मावळ तालुक्यातली जनता स्वीकारत नाहीये, तुम्ही विकास कामं करू शकत नाहीत हे ज्यावेळेला लक्षात आलं. पिंपरी चिंचवड ते तिकडचे नेते पाहत आहेत ना, तिकडचे मी सांगतो की ते आमदार सक्षम आहेत, त्यांनी ते दाखवून दिलं. हम्म. मी स्वतः माझ्या मागे इथली मावळची जनता आहे हे मागच्या महिन्यात नगरपालिकेतून सुद्धा दाखवून दिलं ना. तळेगाव नगरपालिका असेल, वडगाव किंवा लोणा नगरपालिका असेल, तिन्ही ठिकाणी आज आमची सत्ता आहे. हम्म. भारतीय जनता पक्ष नगराध्यक्ष त्यांनी नाही केला, त्यांनी अपक्ष उमेदवार उभा केला. ज्या उमेदवाराला 3-3.5 हजार किंवा मॅक्झिमम 4,000 मताच्या वरती मतं पडायला नको होती, त्या उमेदवारांना 9,000 मतं मिळाली. भारतीय जनता पक्षाचा ह्या तळेगाव दाभाडे शारदा नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष संतोष दाभाडेंना केलं. ह्या भाजपच्या 2-3 नेत्यांनी इथल्या स्थानिक केलेलं नाही, त्यांनी विरोध केला. हे सगळं पाहून ना, म्हणजे नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तुमचं एकदम ओके चांगलं झालं. लोणावळ्यात तुम्ही विजय मिळवला, इथं पण तुमच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने सगळं ओके झालं. मग असं काय बिचकलं असा एक लोकांच्या मनात प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, खरंच ही मामा भाच्यांची जोडी खरंच एकमेकांच्या विरोधात बोलते की नुरा कुस्ती आहे? आता काय तुम्हाला समजायचं ते समजावं. तुम्ही क्लिअर केलं नाही, मी सांगतो ना, येतो मी. माझं म्हणणं काय आहे की ज्या वेळेला माझा स्वतःचा भाऊ निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे त्यावेळेला मी काय विचार करतो की माझा भाऊ बिनविरोध कसा होईल. बरोबर, बाळाभाऊ बेगडेंच्या भावाला आमच्याकडनं बिनविरोध करून घेतला. भावकीतले 2 सीट होते, त्याच पद्धतीनं ते बिनविरोध करून घेतले. एक नात्यातलं सीट होतं त्यांच्या, ते बिनविरोध करून घेतलं. मग तुमच्या नात्यातले, तुमच्या भावकीतले भाऊ हे सगळे ज्या वेळेला तुम्ही बिनविरोध करून घेता, मग या सर्वसामान्य माणसांना का लढायला लावता? माझा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांच्या पुढं की तुम्ही ग्रामीण भागातली माणसं, आज तुम्ही मला सांगा निवडणुका सोप्या आहेत का हो? हां, प्रचंड पैसा आहे. म्हणजे कागदावरती फक्त हजारो रुपयाचा खर्चाच्या वर तुम्ही जायचं नाही, पण करोड रुपयामध्ये खर्च करावा लागतो, करतात. आणि मग या अशा परिस्थितीत आपण सर्वसामान्य ग्रामीण भागातला उमेदवार एक तर जमिनी विकतो, व्याजानं पैसे घेतो, नाहीतर बँकेत काय असेल तर ते सोनं नाणं मोडून निवडणुकीला सामोरे जातोय. ही आजची परिस्थिती आहे. मग अशी परिस्थिती आपण एखाद्या कुटुंबावरती किंवा एखाद्या उमेदवारावरती का आणावी? आपण आपल्या स्वतःसाठी बिनविरोध करायचं आणि ग्रामीण भागातल्या लोकांना लढा, तुम्ही आम्ही आहे, तुम लढो हम कपडे सांभाळेंगे, ही अशी भूमिका नाही पाहिजे. अण्णा, तुमचे एक खंदे समर्थक म्हणून ज्यांची ओळख होती प्रशांत भागवत, हे राष्ट्रवादी सोडून गेले. जरा खटकलं लोकांना की असं काय झालं बाबा, तुमचं त्यांचं बोलणं सुरू होतं. महत्वाकांक्षा प्रत्येकाला असते, परंतु महत्वाकांक्षेच्या पलीकडे जाऊन जे मनात कपट होतं ते कपट मी कधी त्याचं ओळखू शकलो नाही. भागवतांचं, हो, ज्याला मी सातत्याने एक भावासारखं प्रत्येक राजकारणातल्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी जात असताना किंवा त्यांना मदत करत असताना जिथं जिथं मला सपोर्ट देता येईल तिथं मी सपोर्ट द्यायचा प्रयत्न केला. आणि आमचा उमेदवार म्हणूनच त्यांना सुद्धा आम्ही वर्षभर प्रोजेक्ट केलं. परंतु ठीक आहे, शेवटी राजकारणामध्ये आरक्षणाचा हा एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे, तोही आम्ही डोक्यात ठेवला होता. त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही म्हटलं चोरी तुला किंवा ताईला आम्ही
जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीला संधी देणार. राष्ट्रवादीकडून. शेवट टप्प्यात म्हणजे पत्रकार परिषद जाहीर व्हायच्या अगोदर आदल्या दिवशी मला पंचायत समितीचं उपसभापती पद द्या आणि माझ्या पत्नीला म्हणजे मेधाताईला जिल्हा परिषदेचं कॉप्शनमधून 2.5 वर्षाकरता स्वीकृत म्हणून संधी द्या. आम्ही मान्य केलं. ठीक आहे म्हणलं, दोघांनाही देऊ, काय हरकत नाही, पण कुणाला दुखवायचं नाही किंवा कुणाला नाराज करायचं नाही या भूमिकेतनं आम्ही तो निर्णय केला. आणि या शेवटच्या टप्प्यात जो त्यांनी निर्णय केला आमच्या कुठल्याच कार्यकर्त्याला किंवा सहकार्याला पटला नाही. माझ्या ऑफिसमधली मुलं गपचूप त्यांनी पैसे देऊन फोडले हे मला माहिती होतं. माझे कॅमेरेमन किंवा जे सोशल मीडिया चालवतात ते फोडले, त्यांनाही पैसे देतात ते मला माहिती होतं. माझ्या पक्षातल्या संघटनेतल्या महिला भगिनींना गावागावात काही 2 पैसे द्यायचा, त्यांच्याकडनं माहिती घ्यायचा किंवा गावागावापर्यंत पोचायचा तेही मला माहिती होतं. त्याच्या पलीकडे जाऊन भाजपच्या नेते बाळाभाऊ भेगडेंनी सुद्धा त्याच्यासोबत 2 दिवस अगोदर रात्री बैठक केली ती मला माहिती होती. पण मी कधी गैरविश्वास दाखवला नाही. ठीक आहे, आपला तो कुठं जाणार नाही, आपल्याला त्याचा शब्द आहे की मी राजकारणामध्ये तुमच्यासोबत आहे, मला तुम्हाला सोडून कुठं जायचं नाही. पण अशा पद्धतीनं पाठीत खंजीर खुपसून जाणारा व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिला. जावं ना, माझं म्हणणं काय, मी पण पक्ष बदलला. बरोबर. मी पक्ष बदलला पण मी सांगून बदलला. नाही मला उभं राहायचंय, मी जर नाही मला उमेदवारी मिळाली तर मी अपक्ष उभा राहील किंवा मी पक्षाकडनं कुठल्या उभं राहील हे मी माहीत सांगत होतो, पण मी उभं राहणार. ह्यांनी असं नाही केलं माझ्याशी. दोघाही म्हणजे मेधाताईला आणि ते प्रशांत भागवतला दोघांनाही 2 ठिकाणी संधी देतोय. दोघांनी आनंदाने स्वीकारलं. होय म्हणले काय हरकत नाही. मीच उलट विश्वास ठेवला. शुक्रवारी दुपारी आमची बैठक झाली आणि संध्याकाळी मला गणेश खांडगे सांगत होते की आपण 5 वाजता पत्रकार परिषद जाहीर करू. म्हणजे आज काही जाहीर करू नका, दुसरा दिवस शनिवार आहे, शनिवारी सगळ्याच उमेदवारांची आपल्याला यादी जाहीर करायची आहे. जे इच्छुक आहेत किंवा ज्यांना आपण उमेदवार देतोय ते सगळ्यांना एकत्र घेऊ आणि आपण सगळी यादी एका वेळेला जाहीर करू. मी विश्वास ठेवला, हीच माझी चूक झालेली आहे. ठीक आहे, आता बघूया, जनता जनार्दन आहे. तुमच्या मावळ तालुक्यामध्ये आता केंद्रीय मंत्री पण प्रचार करतायत जिल्हा परिषद पंचायत समितीचे. मुरलीधर मोहोळ इकडे दिसत आहेत. मी पर्यायच नाही त्यांच्याकडं. तुम्हाला सांगू, ही निवडणूक विकास कामाच्या मुद्द्यावरती ह्या माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे असेल किंवा त्यांचे प्रवक्ते असतील, भाषणं टोकणारे नेते असतील, यांनी फक्त विकास कामाच्या मुद्द्यावरती समोर येऊन लढावे. ह्यांच्याकडं मुद्दा नाही, मुनिक गुद्द्याच्या भाषा करतात आणि जाणीवपूर्वक फक्त भ्रष्टाचाराचे आरोप करतायत. ज्या गावामध्ये तुम्ही मतं मागायला जाता त्या गावातल्या जनतेला सांगा ना की मी 5 वर्षामध्ये एवढ्या कोटी रुपयाचा किंवा एवढ्या लाखाचा निधी तुम्हाला दिलाय म्हणून मला मतदान करा. हे तुम्ही बोलू शकता का? हे बोलू शकत नाहीयेत. आता तुम्ही जिल्हा परिषदेच्या सदस्यांना काय कामं करण्यासाठी ठेवले? आता नक्कीच तुमची दुसरी टर्म. माझ्या 2019च्या निवडणुकीनंतरनं म्हणजे 6 वर्षानंतर पहिल्यांदा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली. त्यामध्ये पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद ही खरं तर ग्रामीण भागाच्या विकास कामातली महत्त्वाची एक लाईन आहे. आणि त्यातून ह्या पाईपलाईनमधनं वाड्यापाड्यावर राहणारे लोक असतील, ग्रामीण भागात राहणे असतील, माझा आदिवासी असेल किंवा ग्रामीण भागातल्या गावामध्ये राहणारे व्यक्ती कुटुंब असतील, ह्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थानं जर योजना कुणाच्या माध्यमातून पोहोचवल्या जातात, जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा पंचायत समिती असेल, ह्या 2 व्यक्ती माझ्या खांद्याला खांदा लावून ज्यावेळेला काम करतील त्यावेळेला अधिक ताकदीनं माझ्या ग्रामीण भागातल्या विकास कामं झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे. लोकांनी तुमच्यावर का विश्वास ठेवा ना? का ठेवू नये? का ठेवू नये? सुनील शेळके 5-6 वर्ष आले. मी 2016 पासून तालुक्यामध्ये काम करतोय, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून 6 वर्ष जबाबदारीनं काम करताना सुनील शेळके सातत्यानं उभा आहे, सुखादुःखात उभा आहे, विकास कामांकरता उभा आहे, मुलांच्या शिक्षणाकरता उभा आहे, इथल्या आरोग्याकरता कोणाला काही मदत करता आली शासकीय असेल किंवा काही वेगळ्या पद्धतीनं तर त्याकरता उभा आहे. यांना का लोकांनी स्वीकारावं, यांच्या मागं का उभं राहावं? मी आजही सांगतो, ज्या ज्या गावामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या महायुतीचे उमेदवार उभे असतील
त्या गावातल्या प्रत्येक भागाच्या विकास कामांकरता सुनील शेळके जबाबदार असेल. ज्या गावामधून माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माहितीचा उमेदवार पुढे असेल ना, आज सांगतो, ऑन रेकॉर्ड सांगतो, पुढच्या 3.5 पावणे 4 वर्षात 90% गावातली कामं जर नाही केली तर सुनील शेळके परत 2029ला त्या गावात मतं मागायला पण जाणार नाही. यांनी सांगावं बरं असं. आता 5 सर्कल आहेत, 5 गट आहेत आणि 10 गण आहेत. हो, तर यामध्ये काय प्रेडिक्शन असणार? कुठे कुठे घड्याळीचा काटा वाचणार, कुठे कमर फुलणार? सगळीकडे घड्याळाचा काटा टक 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 वाजतोय. अजिबात काळजी नाही. लोकांच्या मनात पण वाजतोय, डोक्यात पण वाजतोय. नक्कीच. सुनील शेळकेला प्रेम करतायत, ते प्रत्यक्षात कृतीतनं दिसतंय म्हणून करतायत. फरक आहे हो. पराभूत आमदार सुद्धा भाजपचे काही त्यांच्या मतदारसंघात खूप चांगलं काम करतात, पण हे काम स्वतःचं फक्त कंपनीत कॉन्ट्रॅक्ट कुठे मिळेल? इथं आदिवासी लोकांच्या जमिनी आपल्या नाव कशा करता येतील, इथल्या बाकीच्या जमिनीचे व्यवहार कशा आपल्या करून घेता येतील, याच्यातच ते सध्या मग्न आहेत. आदिवासी समाजाच्या जमिनी यांनी नावावरती करून घेतल्यात. इथल्या संस्था ज्या गोरगरीब विद्यार्थ्यांना घडवण्याकरता महाविद्यालय तळेगाव शहरात उभी राहिली, ती यांनी अवघ्या 2-3 कोटी रुपयाच्या डीलमध्ये काही दलालांना देऊन टाकल्या. इथल्या स्थानिक गाववाल्यांना किंवा सहकाऱ्यांना कंपनीमध्ये कामं मिळायच्या ऐवजी आम्हालाच कामं मिळाली पाहिजे याकरता फक्त मुख्यमंत्र्याकडे किंवा मंत्रिमंडळात जाऊन तिथनं फक्त ही स्वतःची कामं करतायत. ही तालुक्याकरता काम करायला बसले नाही सध्या. शेवटी अण्णा जाता जाता मुलाखतीच्या शेवटी पाण्याचा पण प्रश्न आहे अनेक गावांमध्ये, त्याबद्दल काय तुमच्याकडे तो प्लॅन आहे? ते बघा, जल जीवन मिशन योजना ही केंद्र आणि राज्य सरकारची योजना आहे. त्या योजना चांगल्या पद्धतीने राबवण्याचा आम्ही प्रयत्न केला. तुम्ही पुणे जिल्ह्यात सगळा सर्वे करा आणि त्यात मावळ तालुक्यात सगळ्या चांगल्या योजना झाल्यात असा रिपोर्ट जर नाही आला तर मला सांगा. कॉन्ट्रॅक्टर, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, तिथले ग्रामपंचायतली सगळी त्यांची टीम, या सर्वांनी ती योजना खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं करून घेणं आणि योजना चांगली झाली आहे, व्यवस्थित झाली आहे, आमच्या दारापर्यंत पाणी येतं आहे, ही ग्रामसभेतनं ठराव केल्यानंतरच तुम्हाला त्याचं कॉन्ट्रॅक्टरचं बिल पूर्ण देता येतं आणि ती संपूर्ण स्कीम हँडओव्हर करून घेता येते. ही प्रोसिजर आहे. यांना माहीतच नाही आहे की सुनील शेळके त्याच्यात किती पार्ट आहे आणि ग्रामस्थ, सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांचा त्यामध्ये किती इन्व्हॉल्वमेंट आहे हे यांना माहीतच नाही. यांना योजनाच माहीत नाही, यांना विकास कामाची काय घेणे देणं नाही आहे. आरोप करायला काय, आता तर मी नवीनच ऐकलं 2,000 कोटी रुपयाचा जलजीवन मिशनच्या योजना आणल्या. 180 का 85 कोटी रुपयाच्या अख्ख्या योजना आहेत आणि यांनी 2,000 कोटीचा आकडा कुठून आणला मला शोधायला, मी आज सांगतो शोधायला, पहिला शोधा कुठून आणला आहे. नक्कीच अण्णा, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात. तर हे होते सुनील अण्णा शेळके, जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीला ते सामोरे जात आहेत आणि मावळ म्हटलं की सुनील अण्णा शेळके यांचं नाव येतच. आता यावर सुनील अण्णा शेळके यांच्या प्रतिक्रियेनंतर अर्थात त्यांचे मामा बाळा भेगडे हे काय उत्तर देतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या मुलाखतीमध्ये थांबतोय आपण. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.